सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे। विवेक जाधव आणि त्याच्यासोबत निखिल भोईर, ज्या जोडीनं अत्यंत अटीतटीच्या क्षणी 67 धावांचं एक मोठं आव्हान अगदी लिलया पार केला आणि विशेष म्हणजे एकही गडी बाद झाला नव्हता। गोलंदाजीसाठी राकेश येतोय। राकेश काठोले जुना जाणता अनुभव संपन्न असा आणि गेली अनेक वर्ष सिद्धेश्वर कोडले संघाची गोलंदाजाची असेल फलंदाजाची असेल धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे। सिद्धेश्वर कोडले संघाच्या अनेक विजयाचा अनेक पराजयाचा साक्षीदार असलेला अनेक अटीतटीच्या क्षणी आपल्या संघाला वन मॅन आर्मी करत ज्याने आपल्या संघाला विजय पथावर नेला असा एक प्रतिभा संपन्न गुणी खेळाडू राकेश काठोले आमचे समालोचन कक्षाकडनं। दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला वाडा पूर्व तर दुसऱ्या बाजूला वाडा पश्चिम। पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते मास्टर ब्लास्टर तडाखेबाज असा आणि जय हनुमान गांधरी संघाचा गेल्या अनेक वर्ष समर्थपणे आपल्या खांद्यावर धुरा सांभाळणारा फलंदाजी आणि गोलंदाजी मधला तज्ञ माणूस। पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेला बॅकफुटला चेंडूला पुल केला जाते पॉवरफुल आणि चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे षटकार की चौकार। षटकार पंच ओके पहिला चेंडूवर पॉवरफुल षटकार येतोय निखिल भोईर गरजतोय भरतोय गोलंदाजाला भिडतोय तुडवतोय आणि स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर मारलेला पहिला दणदणीत असा षटकार। चेंडूला पुल केलं जाते पॉवरफुल आणि चेंडू जातोय सीमारेच्या जुने जाणते क्रीडापटू आणि क्रिकेट प्रेमी LD पाटील निवृत्त ग्रामविकास अधिकारी तर त्यांच्यासोबत भास्कर बागुल सामन्याचा आनंद लुटतायत। यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारला जातोय आणि खणखणीत दणदणीत असा चौकार पाहायला मिळतोय। निखिल भोईर बरसतोय गरजतोय गोलंदाजाला भिडतोय आणि तुडवतोय। 2 चेंडू आणि 10 धावा। यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारला जातोय। अतिशय स्फोटक आणि दर्दी क्रीडा रसिकांना अतिशय चमकदार स्फोटक वादळी फलंदाजी पाहायला मिळते आहे। षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेला पुन्हा एकदा आणि इथे झेल घेतला जातोय आणि फलंदाज होतोय बाद आणि झेल घेणारा कुठला खेळाडू असेल तर नंदन पाटील। तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय निखिल भोईर बाद होतोय। नवीन फलंदाज कोण येतो मैदानात पाहूया। राकेश पाटील हुशार खेळाडू आहे। बघितलं पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू षटकार तिसरा चेंडूवर मात्र हळुवारपणे चेंज ऑफ पेस केलं। हळुवार टाकलेला चेंडू स्लोअर वन आणि त्यावर निखिल भोईर एका तज्ञ मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाजा चकवलं आणि लॉंग ऑन सीमा रेषेवर झेल देऊन बाद होतोय तो निखिल भोईर। नवीन फलंदाज कोण येतोय आकाश हा एक हार्ड हिटर घरनाघाती फलंदाज आहे। अनेक वेळा आपल्या संघाला पडझडीमध्ये उभा राहून आपल्या संघाला विजय पथावर नेणारा खेळाडू। वा आल्या आल्या दे दनादन जॉनी जनार्दन मिड विकेट वरनं आलेला पहिला उतुंग षटकार आकाश यांच्या बॅट मधनं दूर गगन की छाव में दुसऱ्या फेरीतले सगळे सामने 3 षटकांचे होतील याची नोंद घ्यायची सर्व संघटनांनी। यानंतर जाणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी बोलवतोय FDC कुडूस विरोधात SP बिलोशी। FDC कुडूस विरोधात SP बिलोशी। तिसरं षटक संपलं पहिला डाव झाला
की त्यांनी लगेच समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. पुढचा चेंडू राकेश, याला पुन्हा एकदा ऑन रवीचा जोरकस फटका मारला जातो. 1 रन भरून काढले ते. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या आणि चौकार, खणखणी दणदणीत चौकारांना धावसंख्या जाऊन गुंतली. आमचे स्कोरर सांगतायत 1 बाद 20. बाद झालेला फलंदाज निखिल बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या वैयक्तिक 10 धावांची योगदान दिलेलं आपल्या संघासाठी. फटका मारला जातो. 1 रन. तर आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ आणि डीकेपी पाहुणीपाड्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पालघर टेनिस क्रिकेट मधलं सर्वात मोठा शो. राकेश काठोले, पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. झेल होतो की काय? उत्तुंग षटकार, पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेटवर आलेला. या डावातला हा मला वाटतंय 3वा षटकार, 3रा षटकार. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे अगदी तशी जबरदस्त टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तब्बल 20 धावा, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 खणखणी चौकार. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. 26 धावा, 3 षटकार आणि 2 चौकार. त्याच्यातला 1 षटकार निखिल भोईर, तर 2 षटकार पाहायला भेटलेत आकाश, ज्याने 3 चेंडू मध्ये 20 धावा काढलेल्या आहेत. 14. हा 6/12 म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने केलेल्या आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय नंदन हा सिद्धेश्वर कोंडले संघामधला एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी करतोय. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, क्रिकेटच्या प्रत्येक अंगामध्ये एक जबरदस्त महिरत त्याने हासिल केली. पहिला डाव संपला, 3रं षटक संपलं की एफडीसी कुडूस आणि एसपी बुल्योसी दोन्ही संघ नायकांनी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्स मध्ये विनाविलंब पोहोचायचं आहे. बघूया विवेक जाधव सामना करतोय नंदनचा. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू राईट ऑन द ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला, खोदून काढला विवेक जाधव यांनी. एका धावेने धावसंख्या 27. 1 बाद 27. पहिला चेंडू अचूक स्टंपामध्ये राईट ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट, बुंद्यामध्ये टाकलेला. फलंदाजाला जखडून ठेवणारा चेंडू. विवेक जाधव सारख्या मोठ्या मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाजाला पहिल्या चेंडूवर मात्र शांत ठेवलेला आहे. पुन्हा एकदा आकाश, जो आल्या 3 चेंडू मध्ये त्याने 16 धावा केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 27 वर. भोग्या नंदन पंतांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट. या वेळेला मात्र इम्प्रोव्हायझिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये सफल झाले आणि चेंडू मात्र निघून गेला स्टंपवरनं. निर्धाव चेंडू. नंदन पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट. पुढील चेंडू. यावेळेला जबरदस्त टोलेबाजी. झेल उडतोय की काय? आणि टाटा बाय बाय करत स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं, डीप स्क्वेअर लेग वरनं चेंडू. उत्तुंग षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. आकाश यांचा या आपल्या डावामधला 3रा षटकार आणि डावामधला 4था. आणि टाटा बाय विकेट. पुढील चेंडू. याला जबरदस्त टोलेबाजी. झेल उडतोय आणि टाटा बाय बाय. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. ट्विस्ट घेतोय चेंडू, गिरकी घेतोय. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 35. बघा चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत.
राईट आर्म राऊंड विकेट. नंदन यांचा पुढचा चेंडू आकाशसाठी. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारला जातो. झेल उडतोय, झेल सुटतोय. एकच धाव मिळते. एका धावेने धाव संख्या जाऊन बोलली 36. पुन्हा एकदा नंदन राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला शॉर्ट आर्म पुढचा फटका आणि पुन्हा एकदा जबरदस्त एफर्टलेस असा षटकार. पॅरलल 6, मॅक्झिमम एफर्ट. षटकारानं धाव संख्या जाऊन बोलली बरोबर 42 वर. याला शॉर्ट आर्म राऊंड विकेट. याला शॉर्ट आर्म पुन्हा एकदा जबरदस्त. जरी गीताच्या ओळी असल्या बीवी को डरने का नाही हे फक्त बोलायला सोपं आहे. जगातला असला कुठला पुरुष असा आहे का जो बायकोला घाबरत नाही. सगळ्यांनाच घाबरावं लागतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 42. पहिल्या षटकामध्ये 26, दुसऱ्या षटकामध्ये 16. एकंदरीत या डावामध्ये आलेले षटकार आहेत ते 4. एक षटकार निखिल, तर 5 षटकार. एक षटकार निखिल, एक षटकार विवेक आणि 3 षटकार आले ते आकाश यांच्या बॅटमध्ये. चेंडू निर्धाव पडतोय का. धाव संख्या 42. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आले जय. जय याच्या नावामध्ये जय आहे. बघूया गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला विजयी करतो का. आपण पाहतोय शिवकृपा मित्रमंडळ आणि DKP पावनीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त टोलेबाजी आणि झेल सुटलाय. गचाळ ढिसाळ सुमार दर्जाचं दळभद्री क्षेत्ररक्षण. एका धावेने धाव संख्या 43 वर. एक डाव झाला नाही. आता कितवं चालू आहे. तिसरं षटक. बघा 4 चेंडू बाकी आहेत. FDC कुडूस आणि SP बिलोशी. नाणेफेकीसाठी तुम्हाला सांगलेल्या ठिकाणी उभं राहायचंय. वाह, चांगला चेंडू, हळवारपणे टाकलेला चेंडू. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चौकार का. चौकारानं धाव संख्या जाऊन बोलली ती बरोबर 47. ठिकाणी उभं राहायचं. 47. वा, चांगला चेंडू, हळवारपणे टाकलेला चेंडू. चेंडू जातोय. जय षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या डावीकडनं, अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू. यावेळेला पुढचा चेंडू. किती रन काढल्या पडून. 2 का. फलंदाज धावबाद होतोय. मुदतसर पटेल यांची लाल बून पडलेले आहेत उन्हामध्ये. आइये पधारिये तशरीफ लाइये. यावेळेला पुढचा चेंडू.
शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जय हनुमान गांधरे संघ आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 48 आणि गडी बाद झाले 2. नवीन फलंदाज येतोय रोहित. जय राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि सुरेख झेल घेतला जातोय. डीप स्क्वेअर लेगला अतिशय सुरेख झेल. काही इंचावरनं झेल पकडला जातोय. मयूर यांनी झेल घेतलाय. झेल कोणी घेतला रे? झेल ऋषभ यांनी झेल घेतलाय. शेवटचा चेंडू बाकी आणि नवीन फलान मैदानात येतोय मयूर. एफडीसी कुडूस मुस्तफा पटेल मुदस्सर पटेल यांचे गुटगुटीत सुपुत्र इथं आलेले आहेत. शेवटचा चेंडू ओ लंबा छे काम तमाम दूर गगन की छाव में. एका षटकारानं धावसंख्या आमचे स्कोर सांगतील जाऊन पोहोचली ती 54 वर. प्रति षटकामध्ये 18 धावांची गरज. 18 त्रिक 54. सहा षटकार पडलेत. धावा झाल्या 54. जिंकण्यासाठी पाहिजेत 55. 18 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग करावा लागेल तो सिद्धेश्वर कोंडले संघाला. तर या 55 धावांचा पाठलाग करताना काय दमछाक होते, कोण कोणाला नडतंय, कोण कोणाला भिडतंय, कोण कोणाला तुडवतंय आणि काय घडामोडी घडतायत. या घडामोडींचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सुद्धा बदल होतोय. समालोचन कक्षामध्ये येत आहेत आई आगे का आंखों देखा सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर स्वप्निल जाधव, मॅन फ्रॉम वडोली. एफडीसी कुडूस आणि एसपी बिलोशी नाणेफेक करण्यासाठी एसपी बिलोशी बघा. एसपी बिलोशीला अर्धा मिनिटाचा वेळ आयोजकांकडून देण्यात आलेला. शेवटचा अर्धा मिनिट. त्यानंतर मग आपल्याला दंडाला किंवा जी कारवाई असेल मंडळाकडून त्याला सामोरं जावं लागेल. तो आइए आगे का आंखों देखा सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर. ओव्हर टू स्वप्निल जाधव. धन्यवाद सर. तर पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचा, क्रीडा रसिकांचा, प्रेक्षक मायबापांचा तसेच मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान आपण पाहताय तर चालू असलेली लढत. एका बाजूला आपण पाहताय तर जय हनुमान गांधरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज झालेला संघ आपण पाहतायत सिद्धेश्वर कोंडले. तर प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 54 धावा या ठिकाणी उभारल्या जात आहेत.
तर इथून जिंकण्याकरिता बरोबर 55 धावांचा आव्हान ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 55 धावा. आणि या धावा कशा प्रकारे जोडल्या जातील याकरिता आपण पाहताय सलामीचे शिलेदार, सलामीची जोडी, सलामीचे फलंदाज. यावेळी मात्र इन ऍक्शन आपण पाहतायत कोंडले या संघाकडनं. नो डाऊट आपण पाहतायत राकेश आणि त्याच्या साथीला जोडले गेलेत नंदन. मला वाटतं नाणेफेक जिंकल्यानंतर एफडीसी संघाने इथून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर मात्र क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच एसपी बिलोशी या संघाला. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल थोड्याच वेळात. दोन्ही संघांनी अलर्ट राहायचंय. तर एफडीसी संघाला मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुडुसगावचा एक मास्टर ब्लास्टर असा खेळाडू गौतम पटेल उर्फ लालू यांच्याकडनं मात्र शुभेच्छा येत आहेत. दरम्यान आपण बोलतो या सामन्याकडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहता येतं वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मयूर. तर यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. येतोय डावाचा पहिला षटकार. 6. पद्धतीची सुरुवात करायला पाहिजे त्या पद्धतीची सुरुवात इथून झाली आहे. यावेळी मात्र पुनोच्या अक्रॉस लाईन खेळला जातोय. बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. सजनी चली साजन के ससुराल. येतोय मोठा तडाखा. षटकार. 6. तो द्यायचा आहे. कंपनीच्या आतमध्ये जो चेंडू गेला आहे तो द्यायचा आहे. तर या ठिकाणी मॅच बॉल येताना आपण पाहू शकताय सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले जात आहेत. ज्या पद्धतीची सुरुवात आपण बघितली गांधरे या संघाकडनं त्याच पद्धतीची सुरुवात केली जाते. तोडीस तोड, टीट फॉर टॅग, ठोसास ठोसा. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलक बिनबाद 12. दोन मोठे फटके आल्यानंतर यावेळी मात्र थोडस नियंत्रण विसरलं जातोय. चेंडू मात्र अतिरिक्त स्वरूपात बाहेर हाताळला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मात्र अवांतर. अवांतर धाविनीची धाव फलक 1च्या मदतीनं पुढे जाईल. धाव फलक 13. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 13. बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र पुनोच्या चेंडूला उडवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. टाटा बाय बायचा इशारा येतोय. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. दर्जेदार फटका. षटकार. 6. आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू गेलाय त्या ठिकाणी द्यायचा आहे आपण. नंदन यावेळी मात्र करतोय गोलंदाजाला वंदन. बॅक टू बॅक 3 चेंडूवर मोठे प्रहार केले जात आहेत. धावफलक मात्र झपाट्याने वाढले जाईल. धावफलकावर धावा अर्जित केल्या जात आहेत तब्बल 19. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र अलंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातोय. इथे मात्र
क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार 4. धन्यवाद डीजे. इथे मात्र काय फलंदाजी केली जाते, अप्रतिम, लाजवाब, काबिले तारीफ. ज्या फलंदाजीची अपेक्षा केली होती त्याच पद्धतीची फलंदाजी करताना आपण पाहतायत. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक देत चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार 6. मी तर म्हणेन हा झेल नाही, ही कॅच नाही तर बल्कि मॅच छोडली. कारण अशा वेळेस जो फलंदाज चांगल्या लय मध्ये दिसतोय त्याचा झेल सोडणं नक्कीच तुम्हाला धोक्याचं ठरेल. खतऱ्याची घंटा असू शकते. काय फलंदाजी केली जाते, कमालीची फलंदाजी. इथून धाव फलक मात्र झपाट्यानं वाढलं जाते. धाव फलक 29. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटची अल्ट्रा एज घेऊन त्या ठिकाणी अलंग द कार्पेट खेळून काढला जातो. त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. पहिला षटक मात्र इथून समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर तब्बल धावा जोडल्या गेल्यात. 31-31. पोलिसी मार दिला जातोय गोलंदाजाला. दिन में तारे दिखाई दिए. गोलंदाज मयूर याचा अक्षरशः चोप काढला जातोय. इथून जिंकण्याकरिता बरोबर 12 चेंडू आणि किती धावांची गरज? 12 चेंडू 24 धावा. बघा सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवला जातोय. जिंकण्याकरिता बरोबर 12 चेंडू 24 धावा. म्हणजे अडकमोल सर जर विचार केला गेला प्रत्येकी षटकाचा तर प्रत्येकी षटकामध्ये 12.00च्या सरासरीनं या धावा जोडाव्या लागतील. तर कंपॅरिझन केलं गेलं दोन्ही संघाचा तर मात्र इथून 50-50 चान्सेस आपण देऊ शकतायत दोन्ही संघांना. अडकमोल सर यांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ 75% हा सामना कोंडल्याच्या बाजूने झुकलेला आपण पाहतायत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इथून कमबॅक केला जाईल का? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत विवेक. इथून विवेक जाधव सामन्याला कलाटणी देईल का बघूया. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बघूया षटकातील पहिलाच चेंडू. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय. चांगली चेंडू फेक येते आणि इथे मात्र यशस्वीरित्या धाव कंप्लीट केली जाईल. नंदन याला माहिती आहे, नंदन चांगल्या लय मध्ये आहे. बघूया कशा प्रकारची इथून फलंदाजी केली जाईल विवेकाच्या विरोधात. तर समीकरण शिल्लक राहते 11 चेंडू आणि 23 धावा. 11 चेंडू 23 धावा. यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीकरिता एक मोठा सामना येतोय. एका बाजूला असतील टीम एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील टीम एसपी बिलोशी. दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं. इथून बघूया विवेक कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कशा प्रकारचा चेंडू हाताळला जाईल. स्ट्रायकर एंडला आपण पाहता येतं द विस्फोटक डिस्ट्रॉयर असा फलंदाज नंदन. यावेळी मात्र नक्कीच पंच आमच्यापर्यंत वळताना आपण पाहतायत. ऑस्टमच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर हाताळला जातोय. दिशाहीन चेंडू. इट्स अ वाईड बॉल पंच इशारा करतायत. अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनीचे धाव फलक मात्र झपाट्याने वाढलं जात आहे. 33. हार्दिक पांड्या यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर कुठलाही फायदा घेता आलेला नाही. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसरी धावेचा इथून प्रयत्न होईल का?
मला वाटते पुन्हा एकदा अवांतर चेंडू हाताळला जातोय. व्हाईट प्लस 1 एकंदरीत 2 धावांचा इथून बोनस दिला जातोय. व्हाईट प्लस 1 बाईकच्या स्वरूपात एकंदरीत 2 धावा. या दुहेरी धावीनिशी आता मात्र धाव फलक 35. आतापर्यंत जर विचार केला गेला तर या षटकातील फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहताय तर राकेश. वैयक्तिक 30 धावांची खेळी करताना आपण पाहताय तर नंदन याला. काय कमालीची फलंदाजी केली जाते. बघूया षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल यावेळेस राकेश. ज्यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू जरूर हाताळला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाही. पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बऱ्याच वेळानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळतोय. इथून चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाज विवेक याच्याकडनं. अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षा असेल त्यांच्या संघाला. बघूया स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सज्ज राकेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. त्यावर मात्र सॉफ्टहँडचा वापर करून एकच धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा होतील. एकंदरीत 2 धावा. मी तर म्हणेन अडकमोल सर गरीबी में आटा गिला. ज्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे, एकतर वाचवण्याकरिता धावा खूप कमी आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच पराभवाच्या दिशेकडे नेऊ शकतो आपल्या संघाला. इथून एक धाव वाचवावी लागेल, कारण एक धावेचं काय महत्व असतं. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क पाहाव्यास मिळत नाहीये. त्याकरिता मशहूर कॉमेंटेटर सिद्दीक भावे यांचं म्हणणं आहे, मोबाईल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है. त्या पद्धतीची फुटवर्कची कमतरता इथे भासून आली. दरम्यान पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. चांगला भेदक मारा म्हटला जाईल. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा जोरकस असा फटका अलंग कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला जातोय. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने चेंडू हातामध्ये आला त्याच पद्धतीने मात्र चेंडू फेक केली आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. या एकेरी धावीनिशी धाव फलक 38. जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांचं आव्हान. 7 चेंडू 17 धावा. 17 धावा 7 चेंडू. बघूया अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज विवेक. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहताय तर नंदन. यावेळी मात्र लेग स्टंपच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर हाताळला जातोय. दिशाहीन चेंडू. आणखीन एक धाव अर्जित केली जाईल अवांतर स्वरूपात. या एकेरी धावीनिशी धाव फलक 39. आता जिंकण्याकरिता बरोबर 7 चेंडू 16 धावा. हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. पैसा वसूल मॅच. यावेळी मात्र घुटनाडेक तमाशादेक पद्धतीचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये अलोंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातोय. इथे मात्र एकेरी धावीनिशी स्ट्राईक रोटेट केली जाते. षटक समाप्तीस येत आहे आणि षटकाच्या समाप्ती अखेरीस जर आपण धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक जाऊन पोहोचले ते बरोबर 40 या धावसंख्येवर. इथून जिंकण्याकरिता 6 चेंडू 15 धावांची गरज. आपण पाहतायत क्रिकेटचा रणधुमाल अर्थात शिवकृपा चषक 2025 चा हा महाथरार. मीटिंग घेऊ नका. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत आणि आजचे जे सामने ते आजच्या दिवसामध्ये झाले पाहिजेत अशी आयोजकांची कडक अशी सूचना आहे. किती वेळ झाला तरी मग आजचे सामने आजच खेळवले जातील. त्याकरिता आपला कोऑपरेट असणं खूप जरुरीचं आहे.
आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं कोऑपरेट आपण केलंय, यापुढेही कराल अशी अपेक्षा करतोय. दरम्यान पुण्याच्या पण वळव्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहताय तर गांद्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोंडले तर जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहते मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि धावांची गरज 15. तर इथे पाहावयास मिळतोय आपल्याला गोलंदाज निखिल आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करेल फलंदाज नंदन. नंदन आणि निखिल यांच्यामधला हा संघर्ष पाहावयास मिळतोय. 6 चेंडू 15 धावा. इथून 15 धावा वाचवायच्या आहेत गांद्रे संघाला, तर इथून जिंकण्याकरिता 15 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच कोंडले या संघाला. बघूया षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा निखिल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, झेलला संधी, पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. झेल मात्र अंतिम क्षणी धरणीला दान केला जातोय. चांगला एफर्ट म्हटला जाईल. एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. आता मात्र समीकरण बदलताय. उर्वरित 5 चेंडू 13 धावा. नंदन याला मात्र जीवनदान दिलं जात आहे आणि मी तर म्हणेन नंदन याला जीवनदान देणं नक्कीच तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या दिशेने जाण्याचं लक्षण असू शकतं. चांगला एफर्ट सुद्धा म्हटलं जाईल. पाच चेंडू 13 धावा. यावेळी मात्र ऑप्शनच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर हाताळला जातोय. अतिरिक्त बाहेर अपांतर धावी निश्चित धावफलक 1च्या मदतीनं 43. जिंकण्याकरिता 5 चेंडू 12 धावा. हृदयाचे टोके वाढायला सुरुवात. फासल्या फासफूटचा हा सामना. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. फलंदाज यावेळी मात्र सफल झाला होता. ज्या अनुषंगाने आपण जर बघितलं, ज्या पद्धतीने चेंडू यायला पाहिजे होता त्या पद्धतीने मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ज्या पद्धतीने इथून निर्धाव चेंडू हाताळले जातील तसतसा सामना मात्र गांद्रे या संघाच्या बाजूने झुकू शकतोय. आता उर्वरित 4 चेंडू 12 धावा. इथून प्रहार केला जाईल का बघूया. संपूर्ण जबाबदारी मात्र निखिल याच्या खांद्यावर. निखिल याला इथून मात्र आपला अनुभव पणाला लावायला लागेल. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा निखिल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. षटकाराच्या मदतीने आता मात्र समीकरण बदलेल. जिंकण्याकरिता बरोबर 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र बॅटची अल्ट्राएट. जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. या ठिकाणी परतावं लागेल नंदन याला. एक मोठा हादरा बसेल तो म्हणजेच कोंडले या संघाला. आता मात्र सामन्याला कलाटणी येते या कमांडीज. तर 11 चेंडू आणि 39 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळीकरिता. नवीन फलंदाज ऋषभ याला आपण पाहू शकतात. आता जिंकण्याकरिता बरोबर समीकरण 2 चेंडू 6 धावा. तर अडकमोल सर यांचं असं म्हणणं आहे की जर कंपॅरिझन केलं गेलं दोन्ही संघाचं तर मात्र 50-50 दोन्ही संघांना इथून 50-50 चान्सेस आपण म्हणू शकला तरी चालेल.
इथून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, सामन्याला नवीन वळय कलाटणी. या ठिकाणी आपण पाहताय तर उर्वरित 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता बरोबर 6 धावा. इथून 6 धावा कराव्या लागतील कोंडले या संघाला. चला, डू नॉट वेस्ट द टाइम. चला, घाई करा, सामना स्पीडअप करायचा आहे. यावेळी मात्र गोलंदाज ट्रॅक चेंज करताना आपण पाहू शकतायत. यावेळी मात्र राऊंड विकेटचा मारा करताना आपण पाहू शकाल निखिल याला. इथून जिंकण्याकरिता बरोबर 2 चेंडू 6 धावा. या ठिकाणी निखिल याला क्रिकेट जगतातील आपला जो काही अनुभव आहे तो इथून पणाला लावायला लागेल. बघूया सामना करेल ऋषभ याचा विचार केला गेला तर याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, पॉवर आहे, तो मोठे फटके मारू शकतोय. इथून मोठा फटका येईल का? यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. पकडो क्या जीतो मॅच. परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिसरी धाव घेतली जाईल का? आणि इथे मात्र 2च धावा. आता समीकरण शिल्लक राहते बरोबर 1 चेंडू 4 धावा. इथून जरूर मोठा फटका खेळायला ट्राय केला जाईल ऋषभ याच्याकडनं. उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता बरोबर 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. बघूया प्रेक्षकांचा मात्र तुडुंब या ठिकाणी भरलेले हे मैदान. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. 1 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. अलंग कार्पेटच्या सहाय्याने इथे मात्र अंतिम क्षणी विजयी होतोय तो म्हणजेच जय हनुमान गांद्रे. हा संघ चांगला प्रयत्न जरूर केला. खरोखर काबिले तारीफ अशी फलंदाजी नंदन याच्या माध्यमातून आपण बघितली. आणि अंतिम क्षणी मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना इथे मात्र निखिल याने चांगल्या पद्धतीचा भेदक असा मारा केला आणि आपल्या संघाला विजयी केलं. इथून जर विचार केला गेला तर या सामन्याचा हिरो ठरतोय निखिल. जर विचार केला गेला तर खूप क्रुशियल असा मोमेंट होता आणि या मोमेंटला त्याच्या माध्यमातून षटक हाताळलं गेलं, आपल्या संघाला विजयी केलं गेलं आणि तोच ठरतो या सामन्याचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच. निखिल आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे.